ना. ए कुंभकर्णाची आवलाद, काय भरदुपारा घोरू राहिली. गल्लीतले लोक घरापुढं गोळा झालेत आपल्या. कोण डुक्कर घुसलंय म्हणते घरात. कोण मेलाय व यो आपली झोप मोडू राहिला. मेला गेला कोण नाही, तो नवरा आहे. मेला नाही, अजून जिवंत आहे तो नवरा. काय व तुम्ही भर दुपारी उठू राहिले, मला झोपू पण देत नाही. बुचक, तुला काही लाज वाटते की नाही? खुशाल कुंभकर्णासारखी घोरू राहिली भरदुपारी. तुम्हाला काय करायचं हो? मी झोपीन नाही तर काही भी करीन. तुम्हाला काय करायचं आपला? मायला गावात तर इज्जत नाही, बायको पण इज्जत देऊन नाही राहिली आता. 1 वर्ष पण झालं नाही अजून लागला, आणि तुला काही लागले तो शहाणपणा दाखवायला. नवीन नवीन असतं ते गोड गोड बोलणं. आता आयुष्यभर सांभाळ नाही तुम्हाला. कवरक डोक्यावर घेऊन नाचू तुम्हाला. जिंदगी झेम झाली तुझ्यासोबत लग्न करून. नाग लग्न केलं मी, लय पस्ताव राहिलो आता मी. मग त्याला लयच कल्याण झालं तुमच्यासोबत लग्न करून. थांबा, मी तुमचे कारनामे ना बाबाला सांगते. मला तुम्ही भांडू राहिले म्हणून. सांग ना, कोणाला सांगायचं तर? त्या म्हातारीचे जायचे दिवस आले, ते काय करणार आहे मला? पप्प्या पप्प्या, कशाचा आवाज येऊ राहिला रे भांडणासारखा घरातून? इकडे या लवकर. का रे, काऊन भांडू राहिले नवरा बायको? बाबा, ही भर दिवसा मोठ्या मोठ्यानं घोर राहिली. टाइम आहे का झोपायचा आता? अय माकड तोंड्या, ती झोपली होती तर तोय पोटात काऊन दुखायला लागलं इकडं? का हो बाबा, तुम्ही पण तिचीच बाजू घेऊन राहिले का? अय माकडा, तू सकाळी 10 वाजता तर उठतो कर झोपातून, आणि तिला बोलू राहिला. दुपारच्या टायमात झोपली तर झोपू द्याव. तुपल्या मायाला जाय ना बोल ना तिकडं. तोय माय तर 24 तास झोपीलच राहती, काही काम करती का? हो, मी तुमचाच नातू आहे का दुसरा कोणाचा आहे? काऊनच माई मागे लागले तुम्ही इतके? आपण कोणाच्या मांग लागत नाही, लोक आपल्या मांग लागतेत. इतका सत्यवान माणूस आहे मी. आपल्याला खरं पाहिजे, खरं. बाबा येईल ना, फक्त येईल न्यायशा मायला. फक्त लोकांच्या काड्या करायला जमतं, लोकांना नावं ठेवायला जमतं. अव नाच सुने, तुला काय सांगू याचे कारनामे. मी 50 वर्षापासून पाहू राहिलो, ही किती आतल्या गाठीचे आहेत. मपल्या नावाचा काय दांगड सुरू इथं? हे म्हातारड मपल्याविषयी काय काय लावू लावू देऊ राहिलं. मा बाबा ना त्याविषयी तर चुगल्या करून राहिले तो या. या म्हातारड्याची ना ही खानदानी सवय. लय राबू राबू घेले यानं मला. कधी याचे दिवस भरते काय करू, कधी जातं वर काय माहिती. अरे तुम्ही काय मारायची वाट पाहता मई? मी तुम्हाला सगळ्यावर घालीन, तवाच जाईन. अजून 100 वर्ष काही फिकीर नाही मला. या म्हाताऱ्यानं का कमी ताण द्याला का आम्हाला? अजून 100 वर्षात जगायचं म्हणताय. बाबाला 100 वर्ष जगायचं, जगू द्या ना. तुमच्या काऊन पोटात दुखतंय? कारण बाबाला दुख नाही, काही नाही. तुमच्या मायासारख्या गोळ्या तर घ्यावं लागत नाही बाबाला, एवढं वय असून. अरे तुम्ही माया इस्टेटीवर कुटके मोडू राहिले, आणि तुम्ही माया मारायची वाट पाहू राहिले. म्या कमवून ठेवलंय तुमच्यासाठी, नाही तर तुम्हाला कुत्र्यांतरी विचारलं असतं गावात. बाबा, तुम्ही लय कमवून ठेवलंय आमच्यासाठी. तुम्ही आता असं करा, ही सगळी इस्टेट माझ्या नावावर करून द्या, आणि तुम्ही मुक्त व्हा बरं याच्यातून, सगळ्या कारभारातून. ऐ सुकाळीच्या, मी का धोत्रावर इन करतो का? प्रॉपर्टीचं नाव घेतल्या 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 कसा लगे गोड गोड बोलायला लागला तू बाबू? हो बाबा, मला वाटलं तुमचं वय झालंय आता. गचकले गिचकले मदत, ते कागदपत्र राहील ना मदतच. अरे माकड तोंडिया, मी तुझ्या बापाच्या नावावर अजून कवडी केली नाही, आणि तू कुठल्या कुठं राहिला अजून? बाबा तुम्हाला चहा घे आणू का? तुमचं डोकं दुखत असन. या मायला काय त्या कशाला नांदी लागता? हे कुठं डोक्यात आहे का? याला गोळ्या सुरू आहे. तू लय चरचर करून राहिली बरं. सगळे देखत आमच्या मायला काय नाव ठेवून राहिली. थांब, तुला आता मायरलाच पाठवून देतो, त्या बापालाच फोन लावतो. तिला ना त्या म्हाताऱ्यानं जास्त डोक्यावर बसून घेतलं. म्हाताऱ्याच्या नात्यातली ना, मग नात्यातले चालले गोड गोड गोड. बाबा हे आणू,
नाचून माझ्या नातीला बोलायचं नाही, माझ्या नाच सुनाला बोलायचं नाही. हे रिकामे कामं फक्त हे ना म्हाताऱ्यांना सोयरीक करेल ही. तुला तर पडला होता ना डुकरा, तू तर पडला होता त्या पोरीसाठी लग्नासाठी, म्हणून ही काळपांढरी तुझ्या नशिबात तुला बांधली, म्हाताऱ्याने बांधून दिली. अव या माकड तोंड्याला पोरगी भेटत होती का? तुला एवढंच पडलं होतं तो नातेवाईक आहे ना, आणलं की एखादं स्थळ. माया नातेवाईकातली पोरगी केली म्या माया हातानं सुशिक्षित चांगली पोरगी आणली घरात. 4-4 लोक नाव घेते माया नाचुनाचं. मी सून म्हणून आले तेव्हा तो आणि त्या म्हातारीनं मला मरणाचं राबू राबू घेतलं. आता मपले दिवस आहे, आपल्या सुनाकडून काही अपेक्षा आहे राबू राबू घ्यायच्या. तू प्लिया का पोटात दुखतं घे. तुला काय राबू राबू घेतलं हो म्या? तो काय काम केलंय आता लोक? तुला वावराचं तोंड पाहिलं का कधी? तो घरात बसून 24 तास झोपेलच राहती. बर बाबा ते जाऊ दे, ते प्रॉपर्टीच्या विषयावर बोला ना काही. माकड तोंडिया, तू प्रॉपर्टीचं नाव सुद्धा काढू नको. मी मै प्रॉपर्टी माय नाच सुनाच्या नावावर करणारी. तुम्ही बसा बोंबलत. बाबा मपल्या नावावर नका करू प्रॉपर्टी. मला कशाचीच आशा नाही. मला फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे, दुसरं काहीच नाही पाहिजे तुमच्याकडून. माय आपल्या नशिबात काय आलं असंही. सुनाशी तोंड घाशी गोड गोड बोलून काम काढून घेते आणि हे म्हातारा इकडे ना खरं. पप्पिया, तू तोही माय जर का माया नाच सुनाला जर त्रास दिला इथून पुढं, तुम्हाला दोघायला पण बाहेर काढतो मी घराच्या. लक्षात ठेवा. मित्र हो, म्हातारं काही माझ्या नावावर प्रॉपर्टी करून नाही राहिलं. तुम्ही निदान सबस्क्राईब तरी करा, लाईक तरी करा रे बापा चॅनलला.